दिसतंय? हं. चांगली आहे. दिसतंय व्यवस्थित? हां, ते ऍक्च्युली सनलाईटमुळे वेगळं पडतं ना, थोडं लाईट आणि आपला सनलाईट असा थोडा फरक असेल तो. ओके, पण आता हे आडवं स्क्रीन बरोबर दिसतंय व्यवस्थित? ओके ओके ओके. सो आता स्टार्ट करायचं. नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. 1 मेच्या निमित्ताने इंदोरहून मला श्री नकुलजी उपासनिक यांचा फोन आला आणि ते म्हणाले की 1 मेच्या निमित्ताने, महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी संतांचे अभंग तुम्ही सादर करू शकताय का. आनंदच झाला आणि त्याच्याबरोबर थोडं दडपणही आलं, कारण असं लक्षात आलं की या ग्रुपमध्ये बरेच सिनियर लोक आहेत की जे कित्येक वर्ष संगीताची साधना करतायत, अभिजात संगीताची साधना करतायत. त्यांच्यासमोर काहीतरी प्रस्तुत करणं हे खरोखरच कौतुकाचं जरी असलं तरी थोडंसं दडपण आणणारं आहे. त्यात लॉकडाऊन असल्यामुळे बाकी काही साथ संगत आज नाहीये, हार्मोनियम नाही, तबला नाही, जे काय आहे ते फक्त तानपुरा आहे. तर या तानपुऱ्यावर आज आता जी काय सेवा इथे घडणार आहे ती गोड मानून घ्यावी ही माझी सर्वांना विनंती. विषय त्यात जसा त्यांनी दिला आहे की संतांच्या रचना म्हणजे अभंग, त्याच्याबरोबर मी त्यांना एक सुचवलं की थोडेसे काही भक्तिगीतं सुद्धा आपण ह्याच्यामध्ये घेऊयात, जेणेकरून जास्तीत जास्त कार्यक्रमाला थोडीशी रंजकता आणता येईल आणि वेगळंही काहीतरी ऐकवता येईल. त्यामुळे आता सुरुवात करूयात. सांभाळून घ्या मला. मी अतिशय साधारण छोटासा कलाकार आहे, जे माझ्या छोट्याशा बुद्धीला जमेल, झेपेल तेवढं आपल्या सर्वांसमोर सादर करतो. माझ्यासोबत आज माझा मुलगा चिरंजीव प्रणव पंचभाई मला थोडी साथ करणार आहे. काही संत रचना आणि काही अभंग आणि काही भक्तिगीत असं मी जरी म्हटलं तरी अभंगांमध्ये सुद्धा थोडंसं वैविध्य ठेवायचा प्रयत्न मी केलेला आहे. संत वेगवेगळे जरी असतील त्याच्यामध्ये तरी सुद्धा त्यातही काही पद्धती आहेत, काही विशिष्ट वेळेसाठी केलेले अभंग आहेत, असा काहीतरी विचार करून आजचा कार्यक्रम मी सादर करतो आहे. बघूया आता, परमेश्वराची इच्छा असेल तसं सगळं घडेल. सर्वप्रथम माऊली संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची रचना सादर करतोय, ज्या रचनेने त्यांनी आपल्या ज्ञानेश्वरी किंवा भावार्थ दीपिका या अप्रतिम आणि ज्ञानघन ग्रंथाची सुरुवात केली. लता दिदींचा फार सुंदर स्वर याला लाभलेला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे. ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकल मति प्रकाशु निवृत्ति दासु
अवधारी जोजी ओ आकार चरण युगुला उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरु कृपा नमिले आदि बीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमो जियाद्या ओम नमो जियाद्या धन्यवाद. या सर्व संत रचनांवरती काही भाष्य करण्याची खरं तर माझी प्राज्ञा नाहीये, परंतु थोडं थोडं त्याच्याबद्दल जे काही जाणवलं, जे काही त्यात आवडलं किंवा जे जे थोडंसं समजलं किंवा जाणवून गेलं त्याच्याबद्दल थोड्या थोड्या शब्दांमध्ये मी व्यक्त करणार आहे. काही चुकलं तर क्षमस्व, लहान आहे मी अजून असं समजून माफ करा. या पहिल्या रचनेमध्येच सगळ्या कुठल्याही रचनांची, कुठल्याही कृतीची, कलाकृतीची सुरुवात करताना कुठल्या पद्धतीने परमेश्वराला, ओंकाराला, त्याच्याच बरोबर ओंकार स्वरूपी गणेशाला आणि वाग्देवता सरस्वतीला वंदन करावं हे माऊलींनी मला असं वाटतं आपल्याला शिकवलंय. त्यामुळे ही रचना पहिल्यांदा मी आज घेतली. अतिशय वेगळ्या वातावरणात ही रचना एक आपल्याला घेऊन जाते. प्रसन्न होतो आपण, त्याचबरोबर आतून शांतही होतो असा माझा अनुभव आहे. असो, पुढे जाऊयात. आज महाराष्ट्र दिवस आहे. पहिली रचना आपण माऊलींची घेतलेली आहे. माऊलींनी आपल्याकडच्या संपूर्ण वाङ्मयालाच एक अतिशय वेगळी दिशा, एक वेगळं परिमाण दिलं भावार्थ दीपिकेच्या रूपातून. साक्षात भगवद्गीतेला आपल्या प्राकृतात म्हणजे आपल्या लाडक्या मराठीमध्ये आणून ठेवलं. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना गीतेतलं ज्ञान त्या मनाने सोपं करून जास्तीत जास्त उदाहरणं देऊन आपल्याला बुद्धीला समजेल अशा प्रकारे मांडण्याचा त्यांनी घाट घातला आणि ती त्यांची प्रतिभा, त्यामुळे त्याला काय वर्णावं, ती अप्रतिमच आहे हे आपण सर्वसामान्य तर म्हणतोच. पण आपली मराठी माता, आपली मातृभाषा माऊलींबद्दल काय म्हणत असेल, तिला काय वाटत असेल, असा विचार आपल्यापैकी किती लोकांच्या मनात येईल. पण गंमत सांगतो, खास करून आज महाराष्ट्र दिन आहे, त्यामुळे आपल्या महाराष्ट्राला कवींची सुद्धा एक सुंदर परंपरा आहे. आणि या कवींनी नाही ते विषय त्यांच्या शैलीतून त्याला हात घातला, ते सुंदररित्या उलगडले. आणि त्याचमुळे प्रसिद्ध कवी पी सावळाराम यांनी तात्पुरतं आपली मातृभाषा मराठी हिचा रोल घेतला. आणि ज्ञानेश्वरांना तिने कसे आशीर्वाद दिले असतील, तिला कसं वाटलं असेल की ज्ञानेश्वरांनी ज्या वेळेला भावार्थ दीपिकेचा संकल्प केला असेल, त्यांना किती आनंद झाला असेल.
हे सुंदर शब्दामध्ये त्यांनी 2 कडव्याच्या गाण्यांमध्ये एका लिहून ठेवलं. त्याला संगीत वसंत प्रभूंनी दिलं आणि आवाज आशा भोसले यांचा निवडला. मातृत्व होतो प्रोत या चालीमध्ये भरलंय असं वाटतं, पण त्याचे शब्द त्याला एका वेगळ्या परिमाणावर घेऊन जातात, कारण ते मातृत्व स्वीकारलेले मराठीने, आणि मराठीचं बाळ आहे साक्षात ज्ञानदेव. बघूया ती काय म्हणत असेल ज्ञानदेवांना. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. लक्ष द्या हो विनविते, मराठी मी त्याची माता. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. गोड माझ्या सोनुल्याचा, लळा लागे बाळपणा. गोड माझ्या सोनुल्याचा, लळा लागे बाळपणा. बांधुनिया घुंगुरवाळे, अंगिनाचे थोरपणा. निरूपण सांगायाला, निरूपण सांगायाला. तुम्ही द्या हो शहाणपणा. बाळमुखी मोठा घास भरवा हो जगन्नाथा. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. निरक्षर लोकांसाठी, प्राणांचेही देऊन मोल. निरक्षर लोकांसाठी, प्राणांचेही देऊन मोल. अमृतात जिंकित पैजा, घ्यावे मराठ्याची बोल. ज्ञानदीप डोळियाचे, ज्ञानदीप डोळियाचे. ते जाळता तेजो गोल. देव गुरु खाली आले, जोडुनिया दोन्ही हाता. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. लक्ष द्या हो विनविते, मराठी मी त्याची माता. ज्ञानदेव बाळ माझा, सांगे गीता भगवंता. धन्यवाद. साक्षात आपल्या मराठी माऊलीला या सर्व संतांचं पोड कौतुक नक्कीच असणार ना हो. कारण त्यांनी जी काय त्यांची साधना आराधना केली, देवाला जी काय देवाचं जे काय आळवणी केली, त्याला जे काय वंदन केलं, त्याचं जे काय गुणवर्णन केलं, सगळं त्या मराठीतून झालं. आणि आपलं सर्वांचं भाग्य आहे की आपण मराठी बोलतो. लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी. खरी गोष्ट आहे ही. कारण ज्या मातृभाषेत आपण बोलतो, एकमेकांशी संवाद साधतो, त्या मराठीचा आपल्या संतांनी, आपल्या थोर कवींनी फार सुंदर उपयोग केला. आता बघूया सर्व संतांनी त्यांच्या माऊलीचं, दुसरी माऊली कोणती माऊली? विठू माऊली. त्या माऊलीचंही वर्णन इतक्या गोड शब्दात केलं आहो, काय बोलायचं. प्रत्येक संतांनी विठू माऊलीचं वर्णन केलंय. त्याच्या नजरेला विठ्ठल कसा दिसला, त्याला किती प्रेम दाटून आलं त्या मूर्तीला बघून, हे अतिशय सुंदर शब्दामध्ये
प्रत्येक संतांनी लिहून ठेवलेलं आहे. लताबाईंनी ते एक सुंदर रचना आपल्याला दिलेलीच आहे गाऊन, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. ऐकलं की अक्षरशः मूर्तिमंत विठ्ठलाची मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. पण आजच्या कार्यक्रमामध्ये मी जसं म्हटलं त्याप्रमाणे काही वेगळ्या रचना पण मी घेणार आहे. विठोबाचंच वर्णन करणारा एक अतिशय सुंदर असा अभंग. महाराष्ट्रातले असेच संत श्रेष्ठ ज्यांना आपण म्हणू शकतो, ब्रह्मस्वरूप असलेले सर्वच संत होते, पण ज्यांनी शांतीचा पुरस्कार केला, शांत राहण्याचा, मनशांतीचा, खरोखर आत्मिक शांतीचा पुरस्कार केला, अशा एकनाथ महाराजांनी ही रचना केलेली आहे. विठोबाचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. ते आपल्या समोर मी सादर करतोय. ही रचना त्या मानाने प्रसिद्ध नाहीये. कोणी खूप मोठ्या कलाकारांनी याला आवाज देऊन तिला खूप वर्ष गाजवली अशातला विषय नाही, कारण ही रचना आत्ताची आहे, माझ्या काळातली आहे. कशी? माझाच एक मित्र आहे श्रीयुत जीवन धर्माधिकारी, त्यांनी याला स्वरबद्ध केलेलं आहे. ती रचना पुढे जाऊन आता त्याच्याच वैकुंठ नायका या अल्बम मध्ये पंडित आनंद भाट यांनी गायली. ती रचना गेली कित्येक वर्ष मी त्याच्याकडनं ऐकतोय, त्याच्याकडनं शिकलोय. त्यामुळे ती रचना आता आपल्या समोर सादर करण्याचं धाडस करतो. गोड मानून घ्या. विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा. काय शब्द योजलेत बघा, स्वानंदाचा गाभा. असंच ते विठू माऊलीचं रूप आहे. तिला डोळ्यासमोर आणूयात आणि हा अभंग ऐकूयात. विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा, विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा. श्रीमुखाची शोभा, श्रीमुखाची शोभा, श्रीमुखाची शोभा, श्रीमुखाची शोभा. कायवानू विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा, विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा. लावण्य रूपडे पाहे पुंडलीक, पाहे पुंडलीक. लावण्य रूपडे, लावण्य रूपडे, लावण्य रूपडे पाहे पुंडलीक, पाहे पुंडलीक. आणिक सम्यक, आणिक सम्यक, आणिक सम्यक नये दुजा. विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा, विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा. पाहता 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 विश्रांती पैजाली. पाहता 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 विश्रांती पैजाली, विश्रांती पैजाली, विश्रांती पैजाली, विश्रांती पैजाली. एका जनार्दनी, एका जनार्दनी,
एका जनार्दनी माऊली संतांची ते विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा श्रीमुखाची शोभा श्रीमुखाची शोभा श्रीमुखाची शोभा श्रीमुखाची शोभा काय बानू विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा विटेवरी दिसे स्वानंदाचा गाभा स्वानंदाचा गाभा स्वानंदाचा गाभा. असं गृहीत धरतो की तुम्हाला सर्वांना ही रचना आवडली असावी. नवी रचना आहे पण अतिशय सुंदर भाव आहेत, सूर सुंदर निवडलेले आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांसमोर ही सादर केल्याशिवाय मला राहावलं नाही. गोड मानून घ्या. अशीच एक पुढची रचना आहे या विठ्ठलाचंच वर्णन करणारी. विठोबा वेड लावतो. किती वेड लावतो? जसं संतांनी त्याला आपल्या शब्दांमधनं व्यक्त केलं तसंच मराठीतल्या अनेक थोर कवींनी त्याला व्यक्त करायचा खूप प्रयत्न केला. त्यात तर काही कवी संतांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत करत पुष्कळ अंशी पुढे सरकले असं माझं मत आहे. का असं म्हणतोय? मी लहान आहे पण तरी असं म्हणतो. त्याचं कारण असं की संत पदाला जाणं याच्यासाठी खूप मोठी साधना लागते. प्रत्येकाची ती साधना होईलच असं नाही, पण काही जणांची ती साधना शब्दातून होते आणि तशी साधना आपल्या या कवींनी केली. असेच एक कविश्रेष्ठ महाराष्ट्राला लाभले. एक सुंदर स्वप्न पडलेलं असं आपण म्हणूयात महाराष्ट्राला. गदिमा आणि बाबूजी या दोघांनी महाराष्ट्राच्या संगीताला, महाराष्ट्राच्या शब्द संपदेला, स्वरसंपदेला एका विशिष्ट उंचावर नेऊन ठेवलं. काही दंडक त्यांनी तयार करून ठेवली की हे बघा इथपर्यंत जमलं ना तर जरा काहीतरी जमतंय बरं पुढे, असं म्हणत त्यांनी संतांच्या पावलावर पाऊल ठेवून गदिमांनी सुद्धा एक अतिशय सुंदर अशी रचना मराठी एका सिनेमासाठी लिहिली आहे. त्या सिनेमाचं नाव होतं संत गोरा कुंभार. पुन्हा संत आले. त्या संतांनाच दिसलेला तो विठोबा आहे म्हटल्यानंतर शब्दांचं वळणही त्याच प्रकारचं आलं पाहिजे आणि तसं ते आलंय असं मला वाटतं. आपल्या सर्वांनाही माहितीच आहे हे पद संत गोरा कुंभार यातलं. समचरण सुंदर कासे ल्याला पितांबर अनाभिया माळा रोळती मुख्य त्यात वैजयंती. शब्द बघा किती सुंदर आहेत. आपण त्या स्वरांचा आणि त्या शब्दांचा आनंद घेऊया. खरं तर हे सिनेमात गाणं फक्त बाबूजींनी गायलं, पण हा माझा प्रणव आहे ना, त्याला सुद्धा माझं सुदैव आहे की त्याला ही चाल खूप भावली, त्याला हे शब्द खूप आवडले आणि त्यानेही हट्ट केला की नाही हे बाबा हे गाणं मी सुद्धा तुझ्या बरोबर गाणार. तेव्हा आता हे गाणं आम्ही दोघं मिळून आपल्या समोर सादर करतोय. गोड मानूया. समचरण सुंदर कासे ल्याला पीतांबर. समचरण सुंदर कासे ल्याला पीतांबर अनाभिया माळा रुळती अनाभिया माळा रुळती मुख्य त्यात वैजयंती मुख्य त्यात वैजयंती. समचरण सुंदर कासे ल्याला पीतांबर समचरण सुंदर.
उरी वत्साचे लांछन ऐसा उभा नारायण. पुरी वत्साचे लांछन ऐसा उभा नारायण. हाती धरी तो आयुधा, हाती धरी तो आयुधा. शंख चक्र पद्म गदा, शंख चक्र पद्म गदा, समचरण सुंदर कासेल्याला पीतांबर, समचरण सुंदर. मुखमंडळाची शोभा कोटी सूर्य ऐशी प्रभा. मुखमंडळाची शोभा कोटी सूर्या ऐशी प्रभा. काय मागावे आणिक, काय मागावे आणिक, उभे टाके मोक्ष सुख, उभे टाके मोक्ष सुख, समचरण सुंदर कासेयाला पीतांबर, समचरण सुंदर. धन्य झाली माझी भक्ती, ओळंगेल्या चारी मुक्ती. धन्य झाली माझी भक्ती, ओळंगील्या चारी मुक्ती. वसरोनी दोन्ही बाहू, आळंगीला पंढरी राऊ, आळंगीला पंढरी राऊ, आळंगीला पंढरी राऊ, समचरण सुंदर कासेयाला पीतांबर. अनाभिया माळा रुळती, अनाभिया माळा रुळती, मुख्य त्यात वैजयंती, मुख्य त्यात वैजयंती, समचरण सुंदर कासेयाला पीतांबर, समचरण सुंदर. धन्यवाद. प्रणव लहान आहे अजून, पण छान संगीताची, छान शब्दांची आवड आहे सुदैवाने त्याला. काही चुकलं तर त्याच्या वतीने मी क्षमा मागतो. जास्तीत जास्त चांगलं ऐकवायचा प्रयत्न करतोय आम्ही दोघं. तसं म्हणायला गेलं, जरी तो लहान असला तरी मी या कलेच्या क्षेत्रातही स्वतःला लहानच समजतो, त्यामुळे माझीही चूक होऊ शकते. आज आमच्या दोघांच्याही आवाजाला थोडासा त्रास आहे, वरच्या स्वरांना जरा ताण येतोय, त्यामुळे तेवढं प्लीज सांभाळून घ्या. किती सुंदर रचना होती, समचरण सुंदर. खरोखर विठोबाचं वर्णन संत वर्णनी होईल अशा प्रकारे गदिमांनी केलं. अहो, या विठोबाचा नादच वेगळा. सगळ्यात संतांना त्यांनी भुलवलं, सगळ्यात संतांना वेडच लावलं. इतकं वेड लावलं की कुणी त्याला आपला मित्र समजतंय, कुणी त्याला आपला सखा समजतंय, कुणी आपला पती समजतंय, अजून काय काय, मी काय बोलू. आपल्याकडे स्त्री संतांपैकी एक ज्येष्ठ संत होऊन गेल्या, संत जनाबाई. त्यांनी तर त्याला मैत्रीणच बनवून टाकलं. अगदी पार काय म्हणावं तर विठाबाई, विठाबाई म्हणून त्याला ज्या काही गोड स्वरात त्यांनी हाका मारल्या, बघा तुम्हाला सुद्धा आवडेल. माझ्या अतिशय आवडता अभंग आहे हा. किती सुंदर शब्द, ये ग विठाबाई, ये ग. किती छान. आपण बाळाला म्हणू, आपल्या जवळच्या माणसाला, अरे ये रे, अगं ये ग इकडे. तशा शब्दामध्ये साक्षात परमेश्वराला म्हणण्याचं सामर्थ्य या संतांमध्ये होतं. आणि तेच शब्द या पुढच्या अभंगाचे आहेत. ये ग विठाबाई, माझे पंढरीचे आई. मैत्रीण, त्याच्या पुढची गोष्ट आई, माऊलीच आहे ती. भीमा आणि चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा, इतुक्या स्वहितत्वा बा यावे, माझे रंगणी नाचावे, माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जणी.
अतिशय साध्या शब्दांमध्ये किती मोठा अर्थ, किती मोठा भाव जनाबाईंनी सुद्धा प्रस्तुत केला आहे बघा. पुन्हा एकदा स्वर आशाबाईंचा आहे, वसंत प्रभूंचं संगीत आहे. प्रयत्न करतो मुद्दामून ह्या कार्यक्रमामध्ये लताबाईंनी, आशाबाईंनी गायलेले सुद्धा अभंग मी घेतलेत. तुम्हाला असं वाटेल की अरे हा एक पुरुष असून स्त्रियांची गाणी का म्हणतोय? प्रश्न हा नाही आहे. मीराबाईंनी सांगून ठेवलेलं आहे की या जगामध्ये पुरुष फक्त एक आहे, तो श्रीकृष्ण, तो परम परमेश्वर. बाकी आपण सर्व त्याच्या स्त्रिया आहोत. आणि हे त्यांनी कोणाला सांगितलं? संत तुलसीदासांना. आपली काय गत तिथे हो? काही गैर नाही. संत वचन चाळवायचं आहे, मग ते स्त्री संतांनी लिहिलेलं असो, एखाद्या स्त्रीने गायलेलं असो, एखाद्या स्त्रीने संगीतबद्ध केलेलं असो, काय फरक पडतो? भावना तर पुरुषाला स्त्रीला सारखीच आहे ना. विठोबाला पुरुष जसा आळवेल तशी स्त्री आळवेल. कदाचित तिच्यात मातृत्व असल्यामुळे ममत्व जास्त असेल, जास्त प्रेम असेल असं मानूया, पण त्याच्या जवळ जायचा आपण प्रयत्न केला तर आपल्यावर कदाचित विठोबावाली प्रसन्न झाली तर करून बघूया. म्हणून मी गातोय, गोड मानून घ्या. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई ग, माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. भीमाणी चंद्रभागा, भीमाणी चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा, तुझे चरणीच्या गंगा. तुझे चरणीच्या गंगा. ये ग विठाबाई. इतुक्या सहित त्वा बायावे, इतुक्या सहित त्वा बायावे माझे रंगणी नाचावे, माझे रंगणी नाचावे. माझा रंग तुझे गुणी, माझा रंग तुझे गुणी. म्हणे नाम याची जनी, म्हणे नाम याची जनी. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई ग. ये ग विठाबाई, ये ग विठाबाई, विठाबाई, विठाबाई. धन्यवाद. आता जनाबाईंनी अशी छान हाक मारली तर माऊलींचंही काय होत असेल? माऊलींनाही किती विरह झाला असेल त्या पांडुरंगाचा. सतत ज्यांच्या ध्यानी मणी स्वप्नी सगळीकडे पांडुरंग होता, त्यांना कायमच कायमच पांडुरंगाचा विरह असणार. कारण कायमच त्याने भेटावंच, त्याच्याशिवाय दुसरं कोणी भेटूच नाही. हा जसा भाग आहे तसा अजून हाही भाग आहे की या संतांना परमेश्वर स्वरूपच म्हटलं जातं. त्यामुळे
परमेश्वराचा विरह मानव रूपात आल्यामुळे कदाचित त्यांना जास्त वाटत असेल. आता हेच वर्णन बघा माऊलींनी किती गोड केलंय. अतिशय आपल्या सर्वांचीच आवडती रचना आहे. हृदयनाथ मंगेशकरांचं संगीत आहे, लताबाईंचा दिव्य आवाज आहे. त्याला हात घालायचा प्रयत्न करतोय फक्त ह्यासाठीच की माझ्याही मनातलं कुठेतरी त्या परमेश्वरापर्यंत थोडंसं पोहोचतं. त्यांच्या माध्यमातून करून बघतो प्रयत्न. अतिशय सुंदर आवडलेला अभंग आहे हा माझा. घनु वाजे गुण गुणा वारा वाहिरुण झुणा. घनु वादे गुण गुणा वारा वाहिरुण झुणा. भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का. चांदू चांदणे चाफे वो चंदने. देवकी नंदनी वीण नावडे वो. घनु वाजे गुण गुणा वारा वाहिरुण झुणा. चंदनाची चोळी माझे सर्वंग पोळी. चंदनाची चोळी माझे सर्वंग पोळी. कान्होबन माळी वेगी भेटवा का. चंदनाची चोळी माझे सर्वंग पोळी. कान्होबन माळी वेगी भेटवा का. धनु वाजे गुण गुणा वारा वाहिरुण झुणा. सुमनाची शेज शीतळ भूमिकी. सुमनाची शेज शीतळ भूमिकी. पोळे आगी सारिखी वेगी वेझवा का. सुमनाची शेज शीतळ भूमिकी. पोळे आगी सारिखी वेगी विझवा का. घनु वाजे गुण गुणा वारा वाहिरुण झुणा. दर्पणी पाहता रूप नदिसे बुआ फुले. दर्पणी पाहता रूप नदिसे बुआ फुले. बापर कुमा देवी वरे मजैसे केले. दर्पणी पाहता रूप नदिसे बुआ फुले. बापर कुमा देवी वरे मजैसे केले. घनु वाजे गुण गुणा वारा वाहिरुण झुणा. भवतार कुहा कान्हा वेगी भेटवा का. चांदू चांदणे चाफे वो चंदने. देवकी नंदने वीण नावडे वो. घनु वाजे गुण गुणा वारा वाहिरुण झुणा. माऊलींनी इतकं छान व्यक्त केलं
तर आपले तुकोबा काय मागे राहणार आहेत का? तुकोबांनी परमेश्वराला जी काही हाक मारली आहे पांडुरंगाला, ती तर इतकी अर्थ आहे, इतकी मनापासून आहे की आपण विचारही नाही करू शकत की अरे इतकी आर्तता ह्या संतांना कशी कुठून येत असेल. इतकी भक्ती, इतकं समर्पण त्या विठ्ठलाबद्दल कुठून येत असेल. असो, आपण या फंदात पडूच नाही. माझं म्हणणं, त्यांनी देवाबद्दल ही भावना ठेवली, त्याला सतत बोलवलं ना, मग आपण त्यांच्या शब्दातून, त्याला लाभलेल्या स्वरातून त्या देवाची आळवणी करावी, संतांचे मार्ग झाडावेत, त्यातनं कुठेतरी आपण योग्य मार्गावर तर येऊ. त्यामुळे आता तुकोबांची ही रचना सादर करतोय. आपल्या सर्वांना माहितीचीच आहे, आपल्या सर्वांची आवडती ही असेलच. मला प्रचंड आवडते. बघितलं का मंडळी, या सगळ्या आर्त, या सगळ्या विरहयुक्त, विरह भावना व्यक्त करणाऱ्यांना स्त्रियांचा स्वर जास्त लाभलेला आहे. पुरुषांच्या आवाजात आपल्याला साधारणपणे हे ऐकू येत नाहीत शब्द, कारण स्त्रियांच्या आवाजातलं मार्दव, त्यांच्यातलं समर्पण हे जास्त उच्च कोटीचं समजलं जातं. त्यामुळे लताबाईंचाच पुन्हा आवाज निवडलाय. बघूयात, दिव्य रचना आहे, गाऊन बघतो. भेटी लागी जीवा, लागली से आस. भेटी लागी जीवा, लागली से आस. भेटी लागी जीवा, लागली से आस. पाहे रात्रिंदिवस, पाहे रात्रिंदिवस, वाट तुझी भेटी लागी जीवा, लागली से आस. पौर्णिमेचा चंद्रमा, चकोरा जीवन. पौर्णिमेचा चंद्रमा, चकोरा जीवन. तैसे माझे मन, हो तैसे माझे मन. वाट पाहे भेटी लागी जीवा, लागली से आस. दिवाळीच्या मुळा लेकी आसावरी, लेकी आसावरी. दिवाळीच्या मुळा लेकी आसावरी, लेकी आसावरी. पाहतसे वाटुली, पाहतसे वाटुली. पंढरीची भेटी लागी जीवा, लागली से आस. भुकेली बाळा, अति शोक करी.
करी वाट पाहे परी हो वाट पाहे परी माऊलीची भेटी लागे जीवा लागली से आस तुका म्हणी मज लागली से भूक लागली से भूक तुका म्हणी मज लागली से भूक लागली से भूक धावुनी श्रीमुख धावुनी श्रीमुख दावी देवा भेटी लागे जीवा लागली से आस भेटी लागे जीवा लागली से आस. धन्यवाद. आता जर संत हे सगळं सांगतायत तर सर्वसामान्य माणसालाही त्याला हाक घालावीशी वाटेलच ना. त्यामुळे आपल्या चित्रपट संगीतात सुद्धा एका गाण्याने त्याला फार सुंदर हाक घातलेली आहे, विठ्ठला माय बाबा. आणि ती हाक इतकी अर्थ आहे की त्या हाकेने त्या संपूर्ण रचनेचा भाव बदलला. चित्रपटातली रचना आहे, मंदिरामध्ये सगळे गावकरी मिळून भजन करतायत असा साधासा प्रसंग, पण शेवटी गावकऱ्यांमध्येच वारकऱ्यांमध्येच ही भक्तीची बीजे फार सुंदर पद्धतीने रोवलेली असतात आणि त्यांनी ती जपलेली पण असतात. आणि त्याचं दर्शन घडवणारं हे एक गीत आपल्या जवळ आहे. आता ते गीत आपल्या सर्वांच्याच आवडीचंही आहे, त्यामुळे या संपूर्ण श्रृंखलेमध्ये त्याचाही मी अंतर्भाव केला. आता ते गीत आपल्यासमोर मी आणि प्रणव मिळून सादर करतो. मूळतः या गाण्याला स्वर आहे बाबूजी म्हणजे सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत दळवी, जयवंत कुलकर्णी यांचा. माफ करा. ऐकूया. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू केली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली अभंगा. विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळची पळांची, अभंगाला जोड टाळची पळांची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. विठू माऊली तू
माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस होऊ उत्तराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला. माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा विठू माऊली तू, माऊली जगाची. विठू माऊली तू, माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. विठू माऊली तू, माऊली जगाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. किती गोड शब्द, किती गोड चाल आहे. ऐकत राहावं असं वाटावं. ही मजा आपल्याकडच्या मराठी शब्दांची आणि त्याच्याबरोबर मराठी सुरांची. मराठी सूर असा शब्द मी या ठिकाणी अशासाठी वापरतोय कारण देवाबद्दलच्या प्रेमाला, देवाबद्दलच्या भक्तीला आपल्याकडे ह्या अशा स्वरांमध्ये सादर करतात. ही खास महाराष्ट्राची वारकरी संप्रदायाची स्टाईल आहे असं म्हटलं तरी सुद्धा हरकत नाही. आणि म्हणूनच ही रचना मी ह्या शृंखलेमध्ये आज निवडली होती. असो, हाका तर मारल्या आहेत का विठ्ठलाला? अहो पण तो यायचा कसा? असाच येईल का? काय चिंता करता? येईल. त्याला कसं बोलवायचं हे सुद्धा आपल्या संतांनी सांगून ठेवले आपल्याला. त्यांनी सांगितलेल्या शब्दांवरती, त्यांनी सांगितलेल्या मार्गावरती डोळे झाकून विश्वास ठेवायचा आणि त्यांनी सांगितलेली फक्त एकच कृती करायची. भक्तीमध्ये ती एकच कृती सर्वात महत्वाची ठरते आणि ती म्हणजे नामस्मरण. आणि ते नामस्मरण जितकं दृढ होईल, जागेपणी करूच, पण झोपेत, स्वप्नात अखंड जर होईल तर का बरं परमेश्वर येणार नाही? नक्कीच येईल. पण हे कसं होतं, हे कसं झालं पाहिजे आणि याचे परिणाम कसे होतात हे एकनाथ महाराजांनी फार सुंदर शब्दात सांगितलंय. तसंच त्याचंच वर्णन करणारा हा पुढचा अभंग मी आता घेतलेला. पुन्हा एकदा थोडीशी बाजूला असणारी रचना आहे. फार कार्यक्रमांमधनं आपल्याला ऐकायला मिळत नाही, परंतु अतिशय सुंदर स्वर त्याला श्रीधर फडक्यांनी दिलेला आहे आणि आवाज आपला दिला आहे सुरेश वाडकरांनी. ऐकूया. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना, माझ्या मना, माझ्या मना, माझ्या मना लागो
छंद गोविंद नित्य गोविंद तेणे देह ब्रह्मरूप गोविंद नित्य गोविंद तेणे देह ब्रह्मरूप तेणे देह ब्रह्मरूप तेणे देह ब्रह्मरूप निरसेल नामरूप गोविंद नित्य गोविंद माझ्या मना लागो छंद गोविंद 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 नित्य गोविंद नित्य गोविंद तुटेल सकळ उपाधी तुटेल सकळ उपाधी तुटेल सकळ उपाधी निरसेल आदि व्याधी निरसेल आदि व्याधी आदि व्याधी निरसेल गोविंद नित्य गोविंद माझ्या मना माझ्या मना माझ्या मना माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद गोविंद हा जनी बनी गोविंद हा जनी बनी गोविंद जनी बनी गोविंद जनी बनी म्हणे एका जनार्दनी गोविंद नित्य गोविंद माझ्या मना लागो छंद गोविंद नित्य गोविंद माझ्या मना लागो छंद गोविंद 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 नित्य गोविंद नित्य गोविंद नित्य गोविंद नित्य गोविंद. साधी सोपी गोष्ट आहे ना ऐकायला. गोविंद गोविंद तर म्हणायचंय, पण ते इतकं सोपं असतं का? साधं उद्या काय करायचंय हे आपल्याला उद्या लक्षात राहत नाही, त्याच्यात विसरतो आपण. मग सतत हा ध्यास कसा लागेल? तो ध्यास लागण्यासाठी माऊलींनी एक खूप छान उपाय सांगितला आहे. काय सांगितलंय माऊलींनी? माऊली म्हणतात, रामाकडे लक्ष केंद्रित करा, रामाला आपलंसं करा. आता राम म्हणा, कृष्ण म्हणा, पांडुरंग म्हणा, काही नाही, सारखंच आहे. कुणालाही पण जवळ धरा, घट्ट धरा, त्याच्या पायाला मिठी मारून सांगा की मला तुझं नित्य स्मरण राहू दे. मग ते स्मरण तर राहीलच, पण त्या स्मरणाबरोबरच त्याच्या ध्यानाचे, त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे जे भक्तीतले, योगातले, ज्ञानातले वेगवेगळे मार्ग सांगितलेत ते सुद्धा आपोआप सापडत जातील. आणि सापडता सापडता एक क्षण असा येईल, एक वेळ अशी येईल की राम कोण, मी कोण, काय समजून घ्यायचं, काय समजून सांगायचं, असं वेगळं राहणारच नाही. द्वैतच संपून जाईल. राम आणि मी एकच होऊन जाऊ. आता माऊलींची ही रचना आहे, म्हणजे ती निश्चितच ज्ञानाधिष्ठित असणारच की हो. पण त्याच्यामध्ये शब्दानुरूपच त्यांना काय म्हणायचंय ते बघा किती छान सांगितलंय. आणि शेवटच्या चरणात तर ते म्हणतात, जसं मी म्हटलं आता तुम्हाला, की काय समजून घ्यायचं, काय समजून द्यायचं. बोधी बोधिले बोधता न ये, बोधी बोधिले बोधता न ये ऐसे झाले.
आणि हे का झालं तर बाप रखुमा देवी वरू माझे विठ्ठले माझे मी पण हरपले. त्याला एकदा जवळ केलं की त्याच्याकडे चालता 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 कधी आपण स्वतःला विसरून त्याच्यात विलीन होऊन जातो हे समजत नाही. हा या संतांचा स्वतःचा अनुभव आहे आणि तो त्यांनी किती छान शब्दात आपल्याला सांगितला आहे. थोडासा अभ्यास करून बघूयात की, थोडस समजून घेऊयात की, किती छान सोपे शब्द आहेत बघा. पुन्हा एकदा एक नवीन रचना आपल्यासाठी घेऊन येतोय. पुन्हा माझा मित्र जीवन धर्माधिकारी यानेच याला चाल बांधलेली आहे. गेली कित्येक वर्ष मी त्याच्याबरोबर किंवा आपल्या इंदोर मधल्या प्रसिद्ध श्रीयुत राजेंद्र गलगली यांच्याबरोबर ही चाल गायलेलो आहे. आज माझा मुलगा प्रणव माझ्याबरोबर ती गायचा प्रयत्न करतोय. बघा तुम्हाला सुद्धा ही चाल आवडेल. खरोखर मनाला स्पर्शणारी चाल आहे. तो अर्थ ते शब्द विशद करणारी चाल आहे. कदाचित अभंग नवीन असेल म्हणून आधी नुसता अभंग म्हणून दाखवतो, नुसते शब्द सांगतो. मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसी आले. मन हे राम झाले, श्रवण कीर्तन पादसेवन कैसे विष्णू स्मरण केले. अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदनही केले. यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले. ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीची आले. आणि मग शेवटचं चरण येतं, बोधी बोधिले बोधता नये ऐसे झाले. बाप रखुमा देवी वरू विठ्ठले माझे मी पण हरपिले. मन हे राम झाले. ऐकूया. राम झाले मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. राम झाले, राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसी आले. प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसी आले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, राम झाले, राम झाले, मन हे राम झाले. श्रवण कीर्तन पाद सेवन कैसे विष्णू स्मरण केले. श्रवण कीर्तन पाद सेवन कैसे विष्णू स्मरण केले. अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले. अर्चन वंदन दास्य सख्य आत्मनिवेदन केले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, राम झाले, राम झाले, राम झाले, मन हे राम झाले. यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले. यम नियम प्राणायाम प्रत्याहार संपादिले. ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले. ध्यान धारणा आसन मुद्रा कैसे समाधीसी आले. मन हे राम झाले,
मन हे राम झाले, राम झाले, राम झाले, राम झाले, मन हे राम झाले. बोधी बोधिले बोधिता नये ऐसे झाले. बोधी बोधिले बोधिता नये ऐसे झाले. बापर कुमा देवी वरू विठ्ठले माझे मी पण हरपले. राम झाले, आ राम झाले, राम झाले, राम झाले, राम झाले, राम झाले, राम झाले, हा राम झाले, राम झाले, राम झाले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, राम झाले, राम झाले, राम झाले. मन हे राम झाले, मन हे राम झाले, मन हे राम झाले. धन्यवाद. या संतांना अजून एका विषयाने फार वेड लावलं आणि ते वेड होतं श्रीकृष्ण चरित्राचं. प्रत्येक संतांनी श्रीकृष्ण चरित्रावरती खूप अभंग लिहिले. त्याचं सगळं चरित्र त्यांनी सुद्धा वर्णन केलेलं आहे. अहो साहजिकच आहे, व्यास मुनींना सुद्धा या गोष्टीचा खेद कित्येक वर्ष होता. त्यामुळे त्यांनी श्रीमद भागवताची रचना केली आणि त्याच्यामध्ये श्रीकृष्णाचं संपूर्ण चरित्र वर्णन केलं. तेव्हा त्यांना संतोष झाला. मग असं चरित्र सर्वांनाच वेड लावतं. आपण काही चुकतोय होय त्याला? नाही चुकत. ते संपूर्ण चरित्र आपल्यालाही भुरळ पाडणारं असंच आहे. मनापासून सांगायची गोष्ट म्हणजे आमचं स्वतःचं आमच्या गावी धुळे जिल्ह्यामध्ये दोंडाईच्या इथे श्री गोपालकृष्णाचं मंदिर आहे. अतिशय सुंदर मनोहर हे नाव सार्थ करणारी पांढऱ्या संगमरवराची सुंदर मूर्ती आहे. खरोखर प्रेमात पडावं अशी मूर्ती आहे. त्यामुळे गोपालकृष्णाच्या नामसप्ताहाच्या वेळेला रोज सकाळी काही नियम आहे, काही अभंग म्हणायचे असतात मंदिरामध्ये आम्हाला. तर त्यात काही बाळक्रीडेचे अभंग आहेत. बाळक्रीडा हा विषय सुद्धा सर्व संतांनी नक्कीच गौरवला. स्वतःचे शब्द तिथे संपूर्ण प्रेमाने खर्ची घातले. इतकं ते चरित्र त्याचं असं म्हटलं जातं की सगळ्यात श्रेष्ठ चरित्र कोणतं आहे कृष्णाचं, तर ते जे त्याने गोकुळात केलं. त्यामुळे त्याच्यातही त्याचं जे बाळरूप आहे त्याचं तर वर्णन करता करता या आपल्या संतांची जिव्हा थकलीच नाही. आता जो अभंग मी घेणार आहे तो पारंपरिक रचनेचा आहे. पण बाळकृष्ण जसं आपण रामाचं ऐकतो, ठुमक चलत रामचंद्र बाजत पैंजनिया, तसंच कृष्णाचंही वर्णन आहे. असंच एक हिंदी पण पद आहेच आहे कृष्णाचं, ते पुन्हा कधीतरी. पण आज हा नामदेव महाराजांचा अभंग आहे. काय वर्णन आहे बघा. पारंपरिक रचना आहे त्यामुळे त्यात व्हेरिएशन्स नाही, पण त्याच्याचमुळे सांगावंसं वाटतं की शब्दाला भरपूर त्यात महत्व येतं, शब्दांकडे लक्ष जातं आणि आपण ते शब्द हळूहळू जोपासायला लागतो, आपलेसे करून घ्यायला लागतो. त्यामुळे शब्दांकडे नीट बघूया. किती वर्णन बघा. लार्ज टू स्मॉल स्केल हा प्रवास जो देवानी केला आपल्या आजच्या काळात सांगायचं झालं तर, विशाल रूपापासून सूक्ष्म रूपापर्यंतचा त्याचा जो गोड सुंदर मोहक प्रवास आहे त्याच्याबद्दलचं वर्णन म्हणूयात आपण याला. क्षीरसागरीचा हरी, क्षीरसागरीचा हरी तान्हा यशोदेच्या घरी, रांगू लागला अंगणी माथा जाऊळाची वेणी, भाळी शोभे पिंपळ पान माथा टोपडे भूषण,
पायी पैंजण वाक्या वाळा, हाती नवनीताचा गोळा. अतिशय प्रिय होतं लोणी श्रीकृष्णाला. त्यामुळे बाळकृष्णाची कुठलीही मूर्ती बघा, त्याच्या हातात नवनीताचा गोळा असतोच. त्यामुळे पायी पैंजण वाक्या वाळा, हाती नवनीताचा गोळा. नामा मुखाकडे पाहे. तिथे सुद्धा दृष्टी नामदेव महाराजांची हलत नाही. नामा मुखाकडे पाहे, पण त्यातही कोणाचं तरी कौतुक, कोणाचा तरी हेवा त्यांना वाटतोय. आणि ते यशोदेला म्हणतायत, धन्य यशोदा तू माय. इतका सुंदर अभंग आहे, पारंपरिक चाल आहे. ऐकूयात, आम्ही दोघं मिळून गातोय. क्षीरसागरीचा हरी, क्षीरसागरीचा हरी, तान्हा यशोदेच्या घरी रांगू लागला अंगणी, रांगू लागला अंगणी. माथा जावळाची वेणी रांगू लागला अंगणी, रांगू लागला अंगणी. भाळी शोभे पिंपळ पान, भाळी शोभे पिंपळ पान. माथा टोपडे भूषण रांगू लागला अंगणी, रांगू लागला अंगणी. पायी पैंजण वाक्या वाळा, पायी पैंजण वाक्या वाळा. हाती नवनीताचा गोळा रांगू लागला अंगणी, रांगू लागला अंगणी. नामामुखाकडे पाहे, नामामुखाकडे पाहे. धन्य यशोदा तू माये रांगू लागला अंगणी, रांगू लागला अंगणी. माथा जावळाची वेणी रांगू लागला अंगणी, रांगू लागला अंगणी. किती साधीचे आणि किती गोड शब्द आहेत बघा. नामदेव महाराजांची ही मला आवडणारी गोष्ट आहे की इतक्या मोठ्या मोठ्या गोष्टी फार साध्या सोप्या करून ते मांडतात हो आपल्यासाठी. किती छान आहे. एवढा मोठा कुठला तो आणि इथं कुठे छोट्याशा रूपात आपल्याला बघायला मिळतोय आणि किती छान त्याच्या सगळ्या लीला करतो. तसंच पुढचाही नामदेव महाराजांचाच अभंग आहे. सुदैवाची सांगायची गोष्ट की सध्या संपूर्ण नामदेव गाथा ध्वनिमुद्रित करायचा आमचा एक प्रोजेक्ट सुरू आहे. पारंपरिक रचना, पारंपरिक स्टाईलमध्येच सगळ्या रचना आहेत. पण त्यामुळे नामदेव महाराजांची ही शब्दसंपदा थोड्या प्रमाणात का होईना गळ्यातून जाईल अशी व्यवस्था परमेश्वराने माझ्यासाठी केली. हे खूप मोठं भाग्य आहे. तर तिथे काही काही चमत्कार घडत गेले. गाता गाता काही काही शब्द पाहून मला किंवा माझ्या भावाला काही काही छान चाली सुचत गेल्या. यात आमचं क्रेडिट काही नाही आहे. ही त्या शब्दांची ताकद आहे, त्यांच्या परमेश्वराबद्दलच्या अपरिमित प्रेमाची ताकद आहे की ते कुठेतरी आमच्या मनाला स्पर्शलं आणि ते गावंसं वाटलं. बघा, एक अशीच पुढची रचना आपल्यासाठी सादर करतोय. पुन्हा वेगळी आहे रचना. श्रीकृष्णाचा वर्ण श्यामल आणि या श्यामल वर्णाचं फार सर्वांना कौतुक. का तर आपल्याला माहिती आहे काळ्या रंगात कुठलाही रंग मिसळला तर तो त्या रंगाला शोषून टाकतो आणि आपलं करून टाकतो. त्या रंगाचं तिथे अस्तित्वच उरत नाही. आणि हा श्रीकृष्ण तेच तत्व आपल्याला सांगतो की परमेश्वर हा एकच असा आहे की ज्याला आपण शरण गेलो तो आपल्याला स्वतःसारखं करून टाकतो. आणि म्हणून कृष्णाचा रंग श्यामल आहे. आणि त्यामुळे या श्यामल कृष्णाकडे बघता बघता त्या गोपिकांना सगळंच आजूबाजूचं त्याच्या रंगाचं दिसायला लागलं.
आजूबाजूची जनावरं, झाडं सगळंच दिसलं. तो तर दिसतोच आहे श्यामल. श्यामल या शब्दासाठी आपल्या बोली भाषेतला शब्द आहे सावळा. बघा, सावळा या शब्दाचा किती सुंदर वापर नामदेव महाराजांनी इथे केलेला आहे. ऐकवतो. ध्यान सावळे गोकुळीचे, ध्यान सावळे गोकुळीचे, धाव पाव वेगी हरी सावळिया, धाव पाव वेगी हरी सावळिया. सावळीसी तनु बरवी, सावळे वृंदावन मिरवी, सावळ्याशा तुळसी कानी, सावळ्याशा तुळसी कानी, मंजुरिया कोवळिया, ध्यान सावळे गोकुळीचे, धाव पाव वेगी हरी सावळिया. सावळीसी कंठी माळा, सावळे हृदयी पदक विशाळा, सावळ्याशा गोपी केल्या, सावळ्याशा गोपी केल्या, ओवळ्या गोवळिया, ध्यानला सावळे गोकुळीचे, धाव पाव वेगी हरी सावळिया. सावळीसी हाती काठी, सावळासा कांबळा पाठी, सावळीसी हाती काठी, सावळासा कांबळा पाठी, नामयाचा स्वामी गाई राखी, नामयाचा स्वामी गाई राखी, धवळ्याणी पिवळ्या, ध्यान सावळे गोकुळीचे, धाव पाव वेगी हरी सावळिया, धाव पाव वेगी हरी सावळिया, धाव पाव वेगी हरी सावळिया. संपूर्णपणाने सावळ करून टाकणार असं हे पद आहे. आपल्याला सुद्धा आपण एक क्षणभर सावळे होऊन गेलो की काय असा भाव याच्यामध्ये येऊन जातो. पुढची जी रचना आहे तीही अशीच आहे, वेगळी आहे, पारंपरिक स्टाईलचीच आहे. गवळण हा एक सुद्धा आपल्या मराठी संत रचनांमधला एक प्रमुख प्रकार आहे. गवळणी जेव्हा आपण विचारात घेतो त्यावेळेला एकनाथ महाराज, भानुदास महाराज यांची प्रकर्षाने आपल्याला आठवण होते. पुढची जी गवळण आहे ती भानुदास महाराजांची आहे. अशीच आम्ही आमच्या मंदिरामध्ये सकाळी ज्या वेळेला संपूर्ण देवाचा अभिषेक होतो त्याला छान छान वस्त्र परिधान केली जातात. त्या त्या दिवसाप्रमाणे ते गोड रूप त्याला दिलं जातं आणि त्याच्यानंतर लोणी साखरेचा नैवेद्य दाखवला जातो त्याला, आणि ते लोणी खा रे बाळा या भावनेने त्याला भरवलंही जातं. आणि हेच वर्णन आहे, हेच वर्णन आहे. बघा कसं आपणही गोपिकामय होतो. गोपिकांनी श्रीकृष्णावर केलेली भक्ती याच्या इतकी उच्च भक्ती नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे त्यांच्याच भावनेनी भानुदास महाराजांनी हे व्यक्त केलं. शब्द आहेत, अरे तू बरंच काय 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 खेळतोयस, दमलायस, चकीर भवरा विटी दांडू खेळसी खेळा, सगळं मान्य बाबा, पण आता काही खाशील का? खा की थोडंसं लोणी साखर बघ तुझ्यासाठी ठेवलं इथे, हे घे खा. मग गाई वळायला जा, पण तिकडनं आल्यावर पुन्हा लोणी साखर खा. त्याला लोणी आवडतं ना. लोणी म्हणजे काय? नवनीत, सगळ्याचं सार, तेच त्याला आवडतं, कारण ते त्याच्याकडे घेऊन जातं. त्यामुळे ते लोणी त्याला भरवायमध्ये चढाओढ गोपिकांची लागलेली आहे आणि ते वर्णन बघा किती सुंदर आहे. माफ करा.
चकिर भवरा विट्टी दांडू, चकिर भवरा विट्टी दांडू, रंगीत गोट्या बेगडिया चेंडू, रंगीत गोट्या बेगडिया चेंडू, खेळसी खेळा खेळसी खेळा, तू खाय साखर लोणी माझिया बाळा, तू खाय साखर लोणी माझिया बाळा, नवलक्ष गाई गडी, नवलक्ष गाई घडी, वाट पाहती यमुने थडी, वाट पाहत यमुने खडी, घन नीळा घन नीळा, तू खाय साखर लोणी माझिया बाळा, तू खाय साखर लोणी माझिया बाळा, बाळ मुकुंद खातो लोणी, बाळ मुकुंद खातो लोणी, कौतुक पाही नंदराणी, कौतुक पाही नंदराणी, भरुनी डोळा भरणी डोळा, तू खाय साखर लोणी माझिया बाळा, तू खाय साखर लोणी माझिया बाळा, भानुदास विनंती करी, भानुदास विनंती करी, प्रसाद द्यावा हो श्री हरी, प्रसाद द्यावा हो श्री हरी, त्रिभुवन पाळा त्रिभुवन पाळा, तू खाय साखर लोणी माझिया बाळा, तू खाय साखर लोणी माझिया बाळा, माझिया बाळा माझिया बाळा 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 माझिया बाळा, तू खाय साखर लोणी माझिया बाळा, तू खाय साखर लोणी माझिया बाळा. शेवटच्या चरणामध्ये भानुदास महाराज म्हणतायत की बाबा भानुदास विनंती करी, प्रसाद द्यावा हो श्रीहरी. अहो तो प्रसाद कुठला हा विषय आपण लांब ठेवूया, पण माझी भावना सांगतो, मंदिरामध्ये ज्या वेळेला त्या कृष्णाच्या मुखाला लोणी साखर लावलं जातं त्यावेळेला सगळं कधी संपतंय आणि ते त्याला खायला घातलेलं उष्ट लोणी साखर आम्हाला खायला मिळतंय असं आम्हाला होऊन जातं. इतकी या संतांच्या शब्दांची ताकद आहे आणि त्याच्यामुळे आपण त्याच्यात जास्तीत जास्त रमतो. जास्तीत जास्त रमलो की साहजिकच आपल्याला ही सवय लागते, माझ्या मनाला लागो छंद गोविंद गोविंद गोविंद. आणि हे गोपिकांनी आपल्याला फार सुंदर पद्धतीने शिकवलं. म्हणून आपल्याकडे गवळणीला सुद्धा एक फार मोठी परंपरा आहे. तिचं सादरीकरण आणि तिचं गायन कुठल्याही मंदिरामध्ये झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे ही गवळण खास आपल्यासाठी घेऊन आलो. आता पुढे याच्यानंतर बघा गंमत कशी असते, या गवळणींनी भूल कशी पाडली. चित्रपट संगीतात सुद्धा गवळणींना स्थान मोठं आहे. अनेक संगीतकारांनी सुंदर सुंदर गवळणी दिले. आता एक चित्रपट संगीतातली लताबाईंनी गाऊन अजरामर केलेली एक लावणी आपल्यासमोर म्हणायचा प्रयत्न, लावणी नाही सॉरी गवळण आपल्यासमोर म्हणायचा प्रयत्न करतो. शब्द खूप सुंदर आहे. माझ्या अंदाजाने राम कदमांचं संगीत आहे याला आणि लताबाईंनी फार सुंदर गायले. शब्द आहेत अरे नंद नंदना कमल लोचना गोपी मन मोहन. बघा किती सुंदर. अरे नंद नंदना नंदना रे नंद नंदना कमल लोचना गोपी मन मोहना 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 नंद नंदना नंदना रे नंद नंदना. सासुरवाशी गरीब गवळणी सोड की रे त्यांना, हो तो खेळ हा
थोर जनांचा जळला गे गरिबांना. तुला कळाव्या गोप गोपीच्या, तुला कळाव्या गोप गोपीच्या संसारी यातना, संसारी यातना. अरे नंद नंदना, नंदना रे नंद नंदना. किती गोड शब्द, किती छान सादरीकरण आहे. ही आपल्या मराठी भाषेची ताकद आहे. शब्द खरोखर तिथे उभे राहतात. तसंच आणखीन एक प्रकार आहे आपल्याकडे अभंग गायनाचा. वारकरी संप्रदायाची ही मोठी परंपरा आहे. संत वचन आधीचे जी काही 3-4 चरण असतात ती एका रागात एका बंदिशीत सुरू होतात, आणि जिथे संतांचं नाव येतं तिथे चाल बदलते, राग बदलतो, म्हणणं सुद्धा बदलतं, पण भाव नाही सुटत. गंमत वाटते ऐकताना, पण ही वारकरी मंडळी रागा वगैरेंचं स्वरांचं काहीही भान न ठेवता इतकी समरसून झटाझट या चाली बदलतात आणि इतक्या सहजतेने त्याच्यात घुसतात. थक्क व्हायला होतं की भरपूर शास्त्रीय संगीताचा अभ्यास केलेल्या माणसांनी हे इतक्या सफाईदारपणाने खरंच करायला हवं, शिकायला हवं, कारण त्यांच्यामध्ये स्वराची भानगड नसते. त्यांना फक्त देवाला आळवणं माहीत असतं. असा एक अभंग आता आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. तुकाराम महाराजांचाच अभंग आहे. शब्द विलक्षण आहेत. बघा तुकाराम महाराज सुद्धा परमेश्वराला काय सांगतात की बाबा हे ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती, तत्वज्ञान हे सगळं त्याच्या जागी राहू दे. आपण काम सोपं करूयात का? सोपं आहे बघ, तू परमेश्वर हो आणि मला भक्त कर, बस, बाकी आपोआप होतंय सगळं. किती साधेसे शब्द. हा सुद्धा अभंग असा आहे की आम्ही आमच्या मंदिरामध्ये नेहमी गातो, म्हणून तुम्हाला एक झलक तिथे यावी आणि वारकरी संप्रदायाची जी पद्धत आहे तीही गावी. आज आपल्या बरोबर साथ संगत नाही, तर याच्यामध्ये गायन सुद्धा जे केलं जातं त्याची एक छोटीशी झलकही दाखवली असती, पण आज यातच गोड मानून घेऊयात. नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. मी भक्त तू देव ऐसे करी, दावे रूप मज गोपिका रमणा, दावे रूप मज गोपिका रमणा. ठेवू दे चरणा वरी माता, दावे रूप मज गोपिका रमणा, दावे रूप मज गोपिका रमणा. पाहिन श्रीमुख देईन आलिंगन, पाहिन श्रीमुख देईन आलिंगन. जीवे लिंबलोण उतरीन, दावे रूप मज गोपिका रमणा, दावे रूप मज गोपिका रमणा. पुसता सांगेन हित गुज मात, पुसता सांगेन हित गुज मात. बैसोनी एकांत सुख गोष्टी, दावे रूप मज गोपिका रमणा, दावे रूप मज गोपिका रमणा. आता चाल बदलते बघा. तुका म्हणे यासी न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणोनिया. तुका म्हणे यासी न लावी उशीर, माझे अभ्यंतर जाणोनिया. दावी रूप माझा गोपिका रमणा, हो दावी रूप माझा गोपिका रमणा.
ठेवू दे चरणावरी माथा, ठेवू दे चरणावरी माथा. हे दावी रूप मज गोपिकार म्हणा, ठेवू दे चरणावरी माथा. दावी रूप मज गोपिकार म्हणा, ठेवू दे चरणावरी माथा. या संत वाङ्मयात जेव्हा वारकरी संप्रदायाने गायलं जातं त्यावेळेला त्याचं दुसरं चरण हे ध्रुपद असतं. त्यामुळे बदललेल्या चालीतही पुन्हा ध्रुवपद घेतलं जातं, पण ते बदललेल्या चालीतच घेतलं जातं. ही या चालींची, या वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे तिचं महात्म्य आणि मोठेपण आहे. अशीच एक गमतीशीर रचना आता पुढे येते. ज्या वेळेला संत वाङ्मय हा विषय होतो तेव्हा तिथे फोक पण असतं बरं का. आपल्याकडे फोक म्हणजे फक्त वेगळ्या रिदमनी दांड करणं, नाचणं असं बऱ्याचदा होऊन जातं. खरं तसं नाहीये. काही काही छान रचनाही आहेत, मी नाही म्हणणार नाही, पण याची सुरुवात कोणी केली माहितीये? आपल्या संतांनी केली. फोक किंवा लोकसंगीत याचा वापर किंवा त्या काळात गायली, सर्वसामान्यपणे जनसामान्यात गायल्या जाणाऱ्या रचना त्यांनी तयार केल्या, ज्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसाची सुखदुःख त्यांनी हाताशी धरली, ती दाखवली की हे बघा हे सगळं तुमच्यासारखंच आहे. पण ते म्हणता म्हणता, ऐकता ऐकता केव्हा परमेश्वराच्या मार्गावर सगळ्या जनसामान्याला त्यांनी लावून दिलं हे कदाचित त्या काळच्या जनसामान्यालाही कळलं नसेल. एकनाथ महाराजांचा तर या बाबतीत खूप मोठा वाटा समजला पाहिजे. त्या काळी देवीला रोडगा अर्पण करण्याची एक प्रथा होती, आजही असणारच आहे ती प्रथा, पण त्या प्रथेचा किती सुंदर वापर करून घेतलाय बघा. मी रोडगा वाहते तुला, पण मी म्हणते तेवढं कर बाई भवानी आई, असं ती बाई सांगते. त्या बाईच्या रूपाने आपण खरं तर सगळेच सांगतोय. आपली माणसं, आपली नाती, आपले विचार याबद्दलचं एक जे काही अतिरिक्त ममत्व आपण धरून ठेवलेलं असतं, त्यामुळे आपला अहंकारही वाढत जातो. आणि ही सगळी मंडळी आपल्याला त्या योग्य रस्त्यावर चालण्यापासून थांबवायला लागतात, अडवायला लागतात, आणि आपण मार्ग भरकटतो, आपला विनाश जवळ येतो. त्यामुळे जाग करण्यासाठी एकनाथ महाराज म्हणतायत, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. बघूया, आम्ही दोघं म्हणायचा प्रयत्न करतोय, आपल्याला आवडेल अशी अपेक्षा. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला. रोडगा वाहीन तुला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासरा माझा गावी गेला. सासरा माझा गावी गेला. सासरा माझा गावी गेला. सासरा माझा गावी गेला. तिकडच खपवी त्याला. तिकडच खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सासू माझी जाच करती. सासू माझी जाच करती. सासू माझी जाच करती. सासू माझी जाच करती. लवकर निर्दाळी तिला. लवकर निर्दाळी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. जाऊ माझी फडफड बोलती. जाऊ माझी फडफड बोलती. जाऊ माझी फडफड 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 बोलती. जाऊ माझी फडफड बोलती. बोडकी कर गतीला. बोडकी कर गतीला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. नंडेच कार्ट किरकिर करत. नंडेच कार्ट किरकिर करत. नंडेच कार्ट किरकिर 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 करत. नंडेच कार्ट किरकिर करत. खरूज होऊ दे त्याला.
खरूज हो दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुती देईन, दादला मारून आहुती देईन. मोकळी कर ग मला, मोकळी कर ग मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, एका जनार्दनी सगळ्याची जाऊ दे, एका जनार्दनी सगळ्याची जाऊ दे, एका जनार्दनी सगळ्याची जाऊ दे. एकटीच राहू दे मला, एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला, भवानी आई रोडगा वाहीन तुला. जर आपल्या संतांनी अशा रचना केल्या तर आपल्याकडचे कवी सुद्धा काही कमी आहेत का? काही कवी आपल्याकडे असे होऊन गेले की त्यांनी साक्षात परमेश्वराला सुद्धा त्यांच्या शब्दात बांधलं. नुसतं परमेश्वराला बांधलं नाही तर त्यांनी केलेल्या एखाद्या अत्युच्च चमत्काराला, त्याच्या एक अत्युच्च अशा कृत्याला त्यांनी फार छान पद्धतीने शब्दांमध्ये मांडलं. असेच एक कवी होते, आपल्याकडे आहेत अजून, कवी मनोहर कवीश्वर. त्यांनी कुठल्या प्रसंगावरती गीत लिहावं? साक्षात श्रीकृष्णाने युद्धाच्या काळामध्ये अर्जुनाला सांगितलेली गीता त्यांनी 4-5 कडव्यांच्या माध्यमातून आपल्यासमोर उभी करायचा प्रयत्न केला. अतिशय सुंदर गीत आणि संगीत त्यांचं आहे. ती एक रचना घेतो आणि मग शेवटचा अभंग घेईन. विमोह त्यागुण कर्मफलांचा, विमोह त्यागुण कर्मफलांचा सिद्ध होई पार्था, कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. शस्त्र त्याग तव शत्रू पुढती, नच शोभे तुझला, कातर होसी समरी मग तू वीरोत्तम कसला. घे शस्त्राते सुधीर होऊन, घे शस्त्राते, घे शस्त्राते सुधीर होऊन, रक्षाया धर्मार्था, रक्षाया धर्मार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. कुणी आप्तना कुणी सखाना, जगती जीवांचा क्षणभंगुर ही संस्कृती आहे, खेळ ईश्वराचा. भाग्य चालते कर्मपदानी, भाग्य चालते कर्मपदानी, जाण खऱ्या वेदार्था, जाण खऱ्या वेदार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो, रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो.
कौरवात मी पांडवात मी, कौरवात मी पांडवात मी, अणुरेणूत भरलो. मीच घडवितो मीच मोडितो, मीच घडवितो मीच मोडितो, उमज आता परमार्था, उमज आता परमार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था. कर्मफलाते अर्पुन मजला, सोड अहंता वृथा. सर्व धर्म परित्यजून येई, सर्व धर्म परित्यजून येई, शरण मला भारता. कर्तव्याची साध तुझ्या, कर्तव्याची साध तुझ्या, तुझ सिद्ध करी धर्मार्था, सिद्ध करी धर्मार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. विमोह त्यागून कर्म फलांचा सिद्ध होई पार्था. कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था, जाणून पुरुषार्था. वाटलं की नाही गीतेतला श्लोक त्यांनी शब्दबद्ध केला. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज. सर्व धर्म परित्यजून येई शरण मला भारता. तसंच्या तसं, पण शब्द संपदा किती समृद्ध आहे आपल्या मराठीची हे दाखवणार. आता शेवटचा अभंग घेतोय. जे काय बरं वाटलं असेल ते माझ्या गुरूंचं आहे, जे काही चुकलं ते अजून मला पुष्कळ करायचं आहे या क्षेत्रात, हे समजून घ्या आणि माफ करा मोठ्या मनाने. शेवटचा जो अभंग निवडलेला आहे तो घेण्यापूर्वी नकुलजी उपासनिक यांचा मी खरोखर मनापासून ऋणी आहे आणि त्यांच्या सर्व कलाकार बंधूंचाही ऋणी आहे. आणि आज पुण्यातून किंवा महाराष्ट्रातूनही इतर ठिकाणून जे कोणी माझ्यावर प्रेम करणारी माणसं ऐकतायत त्यांच्या सुद्धा पेशन्सची मी दाद देतो की इतकं वेगवेगळं, इतकं काय काय वेगळं मी ऐकवलं, पण त्यांनी गोड मानून ऐकून घेतलं असं समजतो. चांगलं वाटलं असेल तर अवश्य मला कळवा. आपल्या समोर अशा वेगवेगळ्या आणि आपली परीक्षा घेतो. या परीक्षेमध्ये आपण कसं पास होतो याच्यावर आपलं पुढचं भाग्य ठरलेलं असतं, हे संतांनी सांगितलंय. आणि त्यामुळे आपल्यावर आलेल्या कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण शांत राहणं, आपण स्वतःच्या कर्तव्यापासून, स्वतःच्या धर्मापासून न ढळणं, हे कसं महत्वाचं आहे हे सावतामाळी महाराजांनी अतिशय सोप्या शब्दामध्ये पटवून दिलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे. आज परिस्थिती अशी आहे की सुट्टी आहे पण त्या सुट्टीचा उपभोग घेता येत नाही. काम करायचं आहे पण ऑफिसला जाता येत नाही. खूप मेहनत करायची इच्छा आहे पण घरात बसावं लागतंय. अनेक वेगवेगळ्या कमतरतांना तोंड द्यावं लागतंय. बाहेर मोठं संकट आपल्यासाठी उभं टाकलेलं आहे आपल्याला गिळंकृत करायला, आणि हे संकट संपूर्ण जगावर आलेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण घरात बसून ही सगळी जी काही स्थिती आहे, परिस्थिती आहे, ही पार पडण्याची वाट पाहत आहोत. त्यामुळे या ठिकाणी हा अभंग आपल्याला नक्कीच मार्गदर्शक ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे सावतामाळी महाराजांच्या चरणी वंदन करून, परमेश्वराच्या चरणीही वंदन करून हा अभंग घेतो आणि त्यानंतर मला असं वाटतं आपण हा कार्यक्रम थांबूयात. खूपच वेळ झालेला आहे. शब्द एकदा तुम्हाला सर्वांना सांगतो म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की मला काय म्हणायचं आहे. पहिलं चरण बघा किती सुंदर आहे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. कोणे दिवशी बैसोनी हत्तीवर, कोणे दिवशी पालखी सुभेदार, पण कोणे दिवशी पायांचा चाकर चालून जावे. कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन
एकटे राहावे. किती वेगवेगळी परिस्थिती माणसावर येणारी छोट्या छोट्या शब्दांमधनं विशद केलेली आहे बघा. अजून एक अंतर आहे याचा. कोणे दिवशी बैसोनियाची मन, आपली परिस्थिती आहे. कोणे दिवशी बैसोनियाची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य, कोणे दिवशी द्रव्याचे साठवण, कोठे साठवावे, त्यामुळे देव ठेवील तैसे राहे. ही जी परिस्थिती आहे, या परिस्थितीनुसार जर आपण चालत राहिलो तर काय होणार हे शेवटच्या चरणात सांगितलेलं आहे. असंच आपण चालता चालता, आपला धर्म पाळता पाळता, कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा, कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा, आणि म्हणूनच कोणे दिवशी सावत्याच्या बापा दर्शन द्यावे. भरून आलं मला. ही रचना तशीच आहे. इतक्या सोप्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. कुणी सांगावं रे तुम्हाला, चालत राहा की, कधीतरी तुम्हाला देवदर्शन येऊन त्याच्याजवळ घेऊन जाईल, त्याच्यासारखं करून टाकील. तुम्हाला काय माहिती आहे? का निराश होता? का आपला धर्म सोडताय? का आपलं कर्तव्य सोडताय? शांत राहा, चालत राहा, सगळं छान होणार. परमेश्वर काळजी घ्यायला आहेच तत्पर. परमेश्वराला भक्ताची किती काळजी असते हे तर संतांनी वेगवेगळ्या अभंगामधून सांगितलेलंच आहे. त्यामुळे ही एक वेगळी रचना आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आज. साधेसे शब्द आहेत. पुन्हा एकदा त्या मनाने कमी प्रसिद्ध चाल आहे. पुन्हा एकदा जीवन धर्माधिकारी या माझ्या परम मित्रांनी ही बांधलेली चाल आहे. मी राजेंद्रनी खूपदा गायलेली आहे. आज पुन्हा एकदा प्रयत्न करतो. गोड मानून घ्या. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. हो देव ठेवील तैसे राहावे. कोणे दिवशी बैसोनियाची मन, कोणे दिवशी बैसोनियाची मन, कोणे दिवशी घरात नाही धान्य हो, कोणे दिवशी घरात नाही धान्य हो, कोणे दिवशी द्रव्याचे साठवण, कोणे दिवशी द्रव्याचे साठवण, कोठे साठवावे, देव ठेवील तैसे राहावे. हो देव ठेवील तैसे राहावे. कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी यम येती चालून, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन हो, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन हो, कोणे दिवशी प्राण जाती घेऊन हो, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, कोणे दिवशी स्मशानी जाऊन, एकटे राहावे, देव ठेवील तैसे राहावे. हो देव ठेवील तैसे राहावे. कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा, कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा, कोणे दिवशी होईल सद्गुरूंची कृपा, कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा, कोणे दिवशी चुकती जन्माच्या खेपा, कोणे
कोणी दिवशी सावत्याच्या बापा, कोणी दिवशी सावत्याच्या बापा, दर्शन द्यावे देव ठेवील तैसे राहावे, समयासी सादर व्हावे, समयासी सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे, हो देव ठेवील तैसे राहावे, हो देव ठेवील तैसे राहावे, तैसे राहावे, तैसे राहावे. मी म्हटलं होतं की ही शेवटची रचना, पण इथेच लाईव्ह मला पुष्कळ मेसेज आले की पसायदानाने सांगता करावी, त्यामुळे थोडं 1-5 मिनिटं अजून पसायदान घेतो, कारण तोही माऊलींचा अभंग आहे. खरं तर अभंग हा शब्द त्यासाठीही कमी आहे. फार वेगळं दान परमेश्वराकडे जे माऊलींनी मागितलं, ज्याला जे हवं ते मिळो, जे हवं ते मिळो म्हणजे जे हवं ते, पण मुख्य कोणाला प्रत्येकाला हवं काय असतं तर समाधान, आणि हे समाधान परमेश्वरा व्यतिरिक्त कोण देणार. त्यामुळे हे दिव्य पसायदान ज्याला लता दीदींचा तितकाच दिव्य स्वर लाभला आहे, त्याने आपण आपल्या या शृंखलेची सांगता करूया. पुन्हा एकदा नकुलजींचं मी खूप मनापासून आभार मानतो. खूप जणांचे इथे मेसेजेस पण आलेले आहेत कौतुक करणारे, त्या सर्वांचेही आभार मानतो. परमेश्वराचेही आभार मानतो की त्यांनी ही संधी मला दिली आहे. जेही असेल, जे जमलं ते सादर करायचा प्रयत्न केला. आवडलं तर पुन्हा अवश्य काहीतरी घेऊन येईल, कळवा. धन्यवाद. लोभ असावा. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषो निमज द्यावे, पसाय दान हे, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरिताचे तिमिर जावो, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी, भेट तू भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे हो, किंबहुना सर्व सुखी, पूर्ण हो नीती लोकी, भजितो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी, दृष्टादृष्ट विजये, होवावे जी,
येथ म्हणे श्री विश्वेश्वरा हा होईल दान पसार येणे वरे ज्ञान देव सुखिया झा श्री कृष्णार्पणमस्तु.